नमस्कार मित्र हो, नुकताच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणूक यंत्रणा नासत चालली, सडत चालली. कॅश कास्ट क्राईम बहुतेक गुंडाळत चालली. नेते कार्यकर्त्याला उमेदवाराला मूर्खात काढतात आणि यावर परखड निर्भीड बोलणारे आमचे मित्र शंकररावजी घुटे, ज्यांच्या मिसेस किनगाव जीप मधून उमेदवार होत्या, तर त्यांच्याकडनं आपण कसं वाटतंय, अगोदर कसं वाटत होतं, आता कसं वाटतंय हे सांगावं श्रोत्यांना, असं आम्हाला सांगावंसं वाटतंय. नमस्कार. किनगाव जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी माझ्या पत्नी उभ्या होत्या, अरुणा शंकरराव गुट्टे, आणि माझ्यासोबत पंचायत समितीला त्या ठिकाणी स्वर्गीय मधुकरदादा मुंडे यांच्या सौभाग्यवती जमुनाबाई मुंडे उभ्या होत्या, आणि दुसऱ्या पंचायत समिती गणामध्ये एक चांगला तरुण सहकारी आनंद पगडले नावाचा उभा होता. या निवडणुकीच्या माध्यमातून की गेली अनेक वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी या भागामध्ये कार्यरत होतो, म्हणून त्या अनुषंगाने आम्हाला असं वाटलं की आपण केलेल्या कामामुळे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उमेदवार झाल्यानंतर एक जनसामान्यातून काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही तिघही त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येऊ, ही आमची त्या ठिकाणी भूमिका राहिलेली होती. म्हणून आम्ही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उमेदवार म्हणून तिघही सक्षमपणाने उभे होतो. तुमच्या पराभवाची प्रमुख कारण काय काय? आता आमचा पराभव झाला असं आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मान्य करू, पण आजची निवडणूक आणि यापूर्वीच्या निवडणुका यामध्ये खूप मोठा फरक असायचा. आम्ही राजकारणात आलो हे समाजासाठी, आपल्या भागासाठी, देशासाठी काम करणारे कार्यकर्ते, आणि काम केल्यानंतर समाज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पाठिंबा देतो आणि काम करणाऱ्याला संधी देतं, हा जो आमच्या पूर्वी मनामध्ये एक विश्वास होता आणि आमचा तो एक निर्धार झालेला होता, तो किंबहुना या निवडणुकीच्या माध्यमातून कुठेतरी फोल ठरलेला आहे असं मला स्पष्टपणे या ठिकाणी सांगावंसं वाटतं. मित्र, यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे युवा नेतृत्व अमित देशमुख काय बोलले ते ऐका. आमचे शंकर गुट्टे इथे आहेत. हा, राम करा येऊन. हाय का ओळख? शंकर गुट्टे म्हणजे साधा माणूस नाही बरं का. तुम्हाला कधी डोनाल्ड ट्रम्पला भेटायचं असेल नाही, हसण्यावर नका घेऊ. तुम्हाला डोनाल्ड ट्रम्पला जर भेटायचं असेल तर शंकर गुट्टे यांना संपर्क करा. एक जाळं त्यांनी आपल्या अवतीभोवती विणलंय आणि मी त्याची उदाहरणं अनुभवलेली आहे. मी तुम्हाला एक सांगतो की किनगाव जिल्हा परिषद गटामध्ये, आणि त्याचा फायदा विनायकराव तुम्हाला आम्हाला सुद्धा होईलच, पण ते आपले नेहमी आहे, पण किनगाव जिल्हा परिषद गटामध्ये एखाद्या मतदाराचं काम या भारतामध्ये कुठेही जर राहिलं, कुठेही, सिक्कीम तुम्ही जाणार नाही कधी, पण जर काम पडलं सिक्कीमला, नागालँड, काश्मीर, माझी तर एक दिवशी काश्मीरच्या तिथे जिल्हाधिकारी होते, मी मंत्री असताना ते म्हणजे जरा काश्मीरच्या कलेक्टरला बोलावलं, फोन लावून दिला मला. काश्मीरचा कलेक्टर जादूई आहे, जादू की छडी. तर कुठेही तुमचं राजस्थान, तेलंगणा, काय जेवढे भारतामध्ये राज्य आहेत, तालुके आहेत, जिल्हे आहेत, तिथं शंकर गुट्टेच्या
ओळखीचा माणूस. आता शंकर कुठे एवढे भारतभर तुमच्या ओळखी आहेत तर किनगाव मध्ये तर असतीलच की. गुलाल लावूनच यायचं. म्हणजे तुम्ही माझ्याकडे येत असताना गुलालच दिसला पाहिजे मला. तुम्ही दिसताच का मध्ये? ऐकलात ना कशासाठी गेले होते? प्रचार करायला का पाडायला ही आम्हाला वाटत होत. कारण निवडणूक जिल्हा परिषदची, डोनाल्ड ट्रम्प, काश्मीरचे कलेक्टर वगैरे वगैरे हे तुम्ही ऐकल्यावर कळलं असेल. तर नेमकं तुमचा प्रचारार्थ अमित देशमुख जे आले होते ते तुम्हाला विजयी करण्यासाठी का भाजपला निवडून आणण्यासाठी? मुळात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की आमचे नेते, महाराष्ट्राचे युवकांचे एक आशास्थान अमित भैया देशमुख साहेब अंधोरी येथे महाविकास आघाडीचा एक घटक असलेल्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी ते अंधोरी या ठिकाणी आलेले होते. आणि त्या ठिकाणी घटक पक्षाची प्रचार सभा होती. त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी माझ्या कामाचा, कार्याचा आणि माझ्या असलेल्या एका संपूर्ण व्यवस्थेचा त्यांनी त्या ठिकाणी लेखाजोखा मांडला. किंबहुना त्यांनी तो अनुभवलेला होता की राज्यातच नव्हे, देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या देशामध्ये मी जे काही मैत्रीपूर्वक संबंध त्या ठिकाणी उभा केले, जोपासले, त्याची परिचिती त्यांना आलेली होती. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी माझं बाहेर एवढं आहे तर माझ्या किनगाव मतदारसंघातल्या लोकांची जर कामं पडली देशभर, राज्यभर, कुठेही, तर त्या ठिकाणी मदत करणारा एक कार्यकर्ता आम्ही दिलाय असं त्या ठिकाणी त्यांना सांगावायचं होतं. निवडणुकीमध्ये नेता त्या ठिकाणी उभा करतो त्या ठिकाणी काही पाडण्यासाठी नव्हे, कारण त्यांनाही माहिती आहे की आम्ही चांगल्या पद्धतीने गेली अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि त्याचं त्यांनी कौतुक केलेलं होतं त्या सभेच्या माध्यमातून. एवढं तुम्हाला मी सांगतो. तुम्ही या निवडणुकीत पुन्हा एकदा विचारतो की मिसेसचा पराभव, कारण मी वैयक्तिक तुम्हाला, तुमच्या मिसेसला, तुमच्या आईला, तुमच्या तिन्ही चारी बहिणींना मी उभारू नका, आपण निवडून येऊ शकत नाही सांगत होतो. तुम्हाला प्रचंड आत्मविश्वास होता. मग पराभूत कशामुळे झालात? पैशामुळे झालात, दारूमुळे झालात, का जनसंपर्क नसल्यामुळे झालात? तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो मी की निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ठीक आहे, माझ्या घरी काही वडिलांचं निधन झाल्यामुळं दुःखद गोष्टी घडल्या होत्या, याची परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी पूर्ण होती आणि माझ्या कुटुंबाचा तुम्हाला अभ्यास असल्यामुळं तुम्ही तो हक्काने सगळ्यांना सांगत होतात की आपण दुःखात आहोत, आपण अशा संधी निवडणुकीच्या ह्याच्याकडे जाऊ नये. पण त्या ठिकाणी भूमिका अशी झाली की आमचा जो विरोधी पक्ष होता तो भारतीय जनता पार्टीचा, त्या ठिकाणी गेली 10 वर्ष तो पदाधिकारी, कार्यकर्ता त्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांचा जनसंपर्कही नव्हता आणि त्यांनी कुठली विकास कामही केलेली नव्हती. मग आम्ही त्या ठिकाणी विचार केला की जर उमेदवार तोच परत येणार असेल तर आपण किमान गेली 10 वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे. मग ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँक आणणे, तालुका क्रीडा संकुल किनगावला आणणे, या भागामध्ये जो दुष्काळ पडला त्याच्यात आम्ही 5 महिने 26 दिवस त्या ठिकाणी 42,000 जनावरं आम्ही त्या ठिकाणी सांभाळली. एक लोकसेवेचं माध्यम आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीसाठी वापरलं आणि त्याचा उपयोग होईल हा आम्हाला प्रचंड आत्मविश्वास होता, म्हणून आम्ही त्या ठिकाणी उभा राहिलो. पण आमचं दुर्दैव असं झालं की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दारू, मटण आणि पैसा या तिघाचा एवढा प्रचंड भडीमार केला आणि आमचाही थोडासा असलेला जो काही कमी जनसंपर्क असेल तो तिथे आम्हाला थोडासा कारणीभूत ठरला. पण मी ते जनसंपर्क कारणीभूत ठरला असं म्हणणार नाही. आम्ही आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहोत हे विरोधी पक्षांना माहीत होतं, म्हणून त्यांनी उमेदवारी बदलली आणि त्या ठिकाणी पैसेवाल्या लोकांना उमेदवारी देऊन प्रचंड मोठ्या प्रमाणात दारू, मटण, पैसा उपयोगात आणला आणि किंबहुना या सगळ्या यंत्रणेमुळं आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. तुम्ही या निकालानंतर तुम्हाला निवडणुकीतले आलेले अनुभव आमच्यासारखे पत्रकार मित्र फिरकले बी नाहीत, त्यांनी दखल बी घेतली नाही.
नेते बी गावाला सभा दिली नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही युवकांना काय सांगू इच्छिता? काय झालं की मध्यंतरी स्वर्गीय अजितदादांचं अचानक निधन झाल्यामुळं आमची जी प्रचार सभा 31 तारखेला ठरलेली होती ती थोडंसं त्या दुःखद गोष्टीमुळं आमची ती प्रचार सभा घ्यायला आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो आणि त्या निवडणुकीमुळं त्या सभेमुळं आमचं त्या ठिकाणी वातावरण थोडंसं हे झालं, म्हणजे कमी म्हणावं तसं पिकअप धरलं नाही. आणि दुर्दैवानं असं की जरी निवडणूक थोडंसं पुढे ढकलली असली तर आमचा जो प्रचार त्या ठिकाणी चांगला चालला होता. आम्ही या वेळेस जास्तीत जास्त माझी पत्नी असेल किंवा सोबतचे दोन्ही उमेदवार असतील यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या घरगुती जाऊन भेटी देण्यावर अत्यंत त्या ठिकाणी काम केलं. पण मी या ठिकाणी स्वतःला या वेळेस दुर्दैवी असं समजतो. आम्ही जवळपास 5 ते 5.5 हजार कुटुंबाच्या दरवाजावर गेलो आणि मला असा आत्मविश्वास वाटायचा, मलाच नव्हे माझ्या दोन्ही उमेदवारांना. साहेब, माझा प्रश्न आहे, या अनुभवातनं तुम्ही देशातील युवा पिढीना या राजकीय व्यवस्थेवर, निवडणूक प्रक्रियेवर, मटन बियर दारू पिऊन धिंगाणा करणाऱ्याला काय सांगू इच्छिता? 2 वाक्यात सांगा. मी या ठिकाणी महाराष्ट्रातील देशातील तरुणांना सांगू इच्छितो की निवडणुका दर 5 वर्षाला होतात जातात. या निवडणुकीमध्ये आपण व्यसनाधीन होऊन आपलं आयुष्य खराब करतोय याचं गांभीर्यानं आपण विचार केला पाहिजे. कारण निवडणुकी राजकीय पक्षाचे जे नेते कार्यकर्ते सर्वजण आहेत हे तरुण पिढीचा वापर करून स्वतःचं वातावरण बनविण्यासाठी आणि त्या ठिकाणी एक आपला प्रचार चांगला व्हावा ही भूमिका ठेवून त्या ठिकाणी तरुण पिढीला एक वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. आणि महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे कुठेतरी प्रचंड देश निरोगी समाज व्यवस्था आणि देश व्यवस्था उभा राहण्यासाठी प्रचंड हानिकारक आहे. सर्वच राजकीय पक्षांनी याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. किंबहुना शासन आणि प्रशासनाने सुद्धा किंवा निवडणूक आयोगाने सुद्धा याकडे अतिशय गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं की तरुण पिढी बर्बाद होऊन बेरोजगार राहणार नाही आणि चुकीच्या दिशेला जाऊन असंतोष आणि त्या ठिकाणी बेरोजगार युवकांचा मोठा फौजफाटा तयार होऊन आपल्या कुठेतरी व्यवस्थेला धक्का होईल, चुकीच्या दिशेनं समाज व्यवस्था उभा राहील. अशा पद्धतीनं याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शासनानं, निवडणूक आयोगानं, केंद्र सरकारनं यावर गांभीर्यानं विचार करावा एवढं मला या ठिकाणी स्पष्ट सांगावं असं वाटतं. तुम्ही आता भविष्यात लोकसभा, विधानसभा तुम्ही वैयक्तिक काही लढून आला का? काय तुमची इच्छा पूर्ण झाली या निवडणुकीत? मी एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी कार्यरत असताना गेली अनेक वर्ष प्रशासकीय ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला आणि त्याचा उपयोग समाज व्यवस्थेमध्ये कुठेतरी व्हावा, गावभागाला, आपल्या तालुक्याला कुठेतरी मदत व्हावी म्हणून आम्ही राजकारणात आलो. आणि निश्चितपणानं भविष्यात पक्ष संधी देईल तेव्हा आम्ही राजकीय कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी उपलब्ध आहोत, उभे आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची नाराजी न ठेवता अजून लोकांसाठी काम करू. एक वेळेस तरी अशी वेळ येईल की लोकांना कळेल की नाही हो, आपण जनतेने सुद्धा आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जनता निश्चितपणाने एक दिवस तरी आशीर्वाद देईल असं मला या ठिकाणी स्पष्ट वाटतं. धन्यवाद शंकररावजी. आज महाशिवरात्री आपण मसले चौधरीला निघालो आहोत. आमचे मित्र दिलावर भाई मुद्दाम तुमचं हे शूट करण्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो. आणि तुम्ही खचून न जाता, नसता पडल्यावर लोक माल मारणं, काहीतरी करणं असलं करतात, पण तुमचा हम होंगे कामयाब पूरा है विश्वास या भूमिकेतून सरसलामत तो पगडी 50 या भूमिकेतून सज्ज आहात. तुम्हाला शुभेच्छा. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता, जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात.
सर्वांचा चाहता मराठवाडा नेता YouTube, Facebook सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.